नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघताय नवराष्ट्र. नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण. या कार्यक्रमात आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्या जगाचं लक्ष ज्याकडे लागून राहिलं आहे ती रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भारत भेट. नुकतेच 2 दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावर ते आलेले होते आणि त्यानंतर बऱ्याच महत्वाच्या घटना घडामोडी घडलेल्या आहेत. त्याचे पडसाद उमटतायत. अर्थातच पुतिन यांनी कुठली गाडी वापरली, त्यांना कुठल्या गाडीतनं आणण्यात आलं, ह्या सगळ्या चर्चा तुम्ही बघितल्या आहेत. विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीने त्यांना भेटायला मिळालं नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली तेही तुम्ही पाहिलेलं आहे. अर्थात आजच्या चर्चेत आपण या कुठल्याही राजकारणाबद्दल बोलणार नाही आहोत, तर खास करून या भेटीचे ठोस असे कुठले भेटीमध्ये निर्णय झाले, काय भारत आणि रशियाची मैत्री ची परंपरा आहे आणि नेमक्या कुठल्या गोष्टींबद्दलचे करार झाले किंवा चर्चा झाली आणि एकंदरच जागतिक राजकारणावर याचे परिणाम कसे होणार आहेत. माझ्या सोबत आहेत निवृत्त ब्रिगेडियर महाजन सर. सर, आपलं खूप खूप नमस्कार. स्वागत आहे. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रोफेसर विजयजी खरे, आपल्या दोघांचेही खूप खूप स्वागत. नमस्ते. पहिल्यांदा ब्रिगेडियर साहेब आपल्याकडे मी येते की ही जी भेट होती हिचं महत्व काय आहे, कारण भारत आणि रशिया यांच्या मैत्रीची एक मोठी परंपरा आहे आणि आता सध्या ज्या पद्धतीचं एकंदर वातावरण आहे, युद्ध चालू आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि अमेरिका जी वारंवार भूमिका बदलते या पार्श्वभूमीवर या भेटीचं महत्व काय? असं आहे, भारत आणि रशियाची जी नाती आहे खूप जुनं आहे, आपली रिलेशनशिप खूप जुनी आहे. परंतु सध्या जी परिस्थिती आहे, रशिया युक्रेन वॉर थांबवण्याचा सगळं जग प्रयत्न करत आहे, खास तर डोनाल्ड ट्रम्प. आणि अशा वेळेला त्यांनी भारताला जे थोडी दमदाटी करायचा प्रयत्न केला आहे की तुम्ही रशियाकडनं जे तेल विकत घेता, कच्चं तेल, ते तुम्ही थांबवा. जोपर्यंत तुम्ही ते थांबत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यावरती 50% टॅरिफ लावू. आणि आपल्याला कल्पना आहे की आपण ऑलमोस्ट अबाउट 40% तेल, जे तेल आहे, क्रूड ऑइल आहे, आपण रशियाकडनं घेत होतो, ज्याच्यामुळे आपलं राष्ट्रहित जपण्यात आपल्याला खूप मदत मिळाली होती. आणि तेलाच्या ज्या आपल्या किमती होत्या त्या आपण अतिशय चांगल्या पद्धतीने स्टेबलाइज केल्या होत्या. हे अमेरिकेला आवडलेलं नाहीये आणि म्हणून ते 50% टॅरिफ लावत आहेत. आणि अजून सुद्धा इतका वेळ होऊन सुद्धा भारत आणि अमेरिकेच्या मध्ये जो करार, आर्थिक करार होणार होता, बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट, तो झालेला नाहीये आणि अजून सुद्धा होईल अशी काही शक्यता दिसत नाहीये, म्हणजे जे काही बातम्या समोर त्याच्यामुळे. तर अशा परिस्थितीमध्ये ही व्हिजिट झालेली आहे पुतिन यांची भारताला. आता या भेटीमध्ये काही भावनात्मक गोष्टी आहेत, काही टीव्ही करता असतात की 3 तास हे दोघे राष्ट्रप्रमुख एकत्र होते. ते काय बोलले हे मीडियामध्ये आलेलं नाहीये. त्यांनी एका गाडीमध्ये प्रवेश केला, मग त्यांना भगवद्गीता दिली वगैरे, या सगळ्या टीव्ही करता गोष्टी असतात. परंतु नेमकं आपल्याला काय मिळालं या भेटीमध्ये, मला वाटतं याच्यावरती फोकस आपण करायला पाहिजे. आणि माझ्या दृष्टीने 3 किंवा 4 महत्वाचे मुद्दे आहेत. एक तर म्हणजे आर्थिक करार किंवा आर्थिक सहकार्य किंवा व्यापार करार, हा एक भाग झाला. दुसरं, एनर्जी सिक्युरिटीमध्ये लॉंग टर्म एनर्जी सिक्युरिटीचे करार, मग ते गॅसचे असो की तेलाचे असो की न्यूक्लिअर एनर्जीचे असो, हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा झाला. तिसरं, टेररिझम या विषयावरती त्यांनी भारताला सपोर्ट केलेला आहे, तो तिसरा मुद्दा झाला. चौथं, त्यांनी एका महत्वाच्या गोष्टीवरती करार केला आहे, तो म्हणजे पीपल टू पीपल कोऑपरेशन. रशियाला माणसाची कमी पडते आहे आणि रशियाचे टुरिस्ट मोठ्या प्रमाणात जगामध्ये फिरतात, पण भारतात कोणी फारसा येत नाही, तर तो एक मुद्दा पुढे येतो आहे. आणि पाचवा मुद्दा असा आहे की या भेटीमुळे नेमका अमेरिकेला काय संदेश गेला, नेमका चीनला काय संदेश गेला, युरोपियन युनियन हे आपल्या दृष्टीने महत्वाचं, त्यांना काय संदेश गेला आणि त्याच्यातनं काय निष्पन्न झालं, हे एक 4-5 महत्वाचे मुद्दे या भेटीमध्ये प्रामुख्याने समोर येत आहेत. तर आपण इच्छा असेल तर आपण याच्यावरती एक वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकतो, सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. अर्थातच प्रोफेसर खरे, मी आपल्याकडे येते की एकंदरच आपण जर बघितलं तर डोनाल्ड ट्रम्प यांची जी भूमिका आहे त्यानंतर भारताला रशिया, चीन आणि अन्य देशांशी जे संबंध आहेत ते सगळे त्याच्यामध्ये बरेच बदल होत आहेत आता. अर्थात भारताचा एक अनेक वर्षांचा मित्र म्हणून सोव्हिएत युनियन आधीचं आणि नंतर रशियाकडे बघितलं जातं. ही जी भेट होती ही या सगळ्या
बदलत्या चित्रातल्या पार्श्वभूमीवर झालेली भेट आहे. तुमचा पहिला टेक काय याबद्दल? निश्चितच सध्याच्या आंतरराष्ट्रीय भूराजकीय वातावरणात ही जी भेट आहे ही फार महत्वाची आहे. जसं महाजन सरांनी सांगितले की 3-4 फॅक्टर्स आहेत. न्यूक्लिअर एनर्जी पासून तर ट्रेड असेल, व्यापार सेक्टरमध्ये त्यांचे एंगेजमेंट असेल आणि मोबिलिटीच्या क्षेत्रामध्ये. हे जरी मुद्दे महत्वाचे असतील तरी जिओ पॉलिटिकली याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो. गेल्या 75 वर्षापासून भारत सोव्हिएत संघ आणि भारत रशिया यांच्याशी ज्या पद्धतीचे आपले सामरिक आणि संरक्षण क्षेत्रात करार झालेले आहेत. इनफॅक्ट सध्या जी संरक्षण क्षेत्रातली जी साधन सामुग्री आहे ती जवळपास 60 ते 65% आपण रशियन तंत्रज्ञान जे आहे त्याच्या मदतीने आणि आता मेक इन इंडियाच्या नावाने आपण ज्या पद्धतीने प्रगती करत आहोत, ही प्रगती करत असताना रशियाचा तत्कालीन सोव्हिएत संघाचा हा फार कॉन्ट्रिब्युशन निश्चितच आहे. हे जरी खरे असेल ही बदल आजच्या या नवीन तंत्रज्ञानाच्या धोरणामध्ये क्रिटिकल टेक्नॉलॉजी जी आहे ही क्रिटिकल टेक्नॉलॉजी आणि नेव्हल कॅपॅबिलिटी या संदर्भामधले जे महत्वाचे जे की सेक्टर्स आहेत हे अमेरिका याच्याकडे आहेत. आणि म्हणून ही जी भेट आहे याच्यामध्ये 2-3 मुद्दे मी मांडतो आणि पुढे जातो. जो इकॉनॉमिक पॅक्ट जो दिसतोय त्याच्यामध्ये साधारणतः जी डिफिशिएट आपल्याला पाहावयास मिळते. आपण बरेच अंशाने करार करतो परंतु ती डिफिशिएट भरता येत नाही. तर या पुढील कालखंडामध्ये साधारणतः 2030 पर्यंत भारत आणि रशिया यांच्यामध्ये जवळपास 100 अब्ज डॉलर ज्याला किंवा त्या रुबलमध्ये आपण विचार करूया त्या पद्धतीने तेवढा व्यापार हा द्विपक्षीय व्यापार होईल अशी त्याची भूमिका आहे. त्याचबरोबर ऊर्जा क्षेत्रामध्ये कुलम अणुऊर्जा प्रकल्प आहे त्या प्रकल्पासोबत नवीन प्रगत तंत्रज्ञान ज्याला जसं मॉड्युलर रिॲक्टर जे आहेत त्याला रशिया मदत करणार आहे. आणि शस्त्र खरेदी आता जॉईंट व्हेंचरने होणार. म्हणजे आतापर्यंत आपण शस्त्र रशियाकडून तो आता जॉईंट व्हेंचरने त्या ठिकाणी आपण शस्त्रांची निर्मिती करून केवळ आपल्या संरक्षणासाठी नसून आपण ते शस्त्रास्त्र परकीय देशांनाही देऊ शकतो अशा पद्धतीने प्रोडक्शन होणार आहे. आणि व्यापार संतुलन जवळपास 70,000 पेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भामध्ये जे त्यांचे कोर सेक्टर्स आहेत त्या सेक्टर्सला व्यापार म्हणजे एक जे मॅन पॉवर आहे ते मॅन पॉवरची कमतरता असल्या कारणाने त्या ठिकाणी ते बेनिफिट होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं जवळपास 30 दिवसासाठी भारत सरकारने फ्री ऑफ कॉस्ट व्हिसा जो आहे रशियन लोकांना किंवा ग्रुप व्हिसा सुद्धा रशियन लोकांना 30 दिवसासाठी ओपन ऍक्सेस ठेवलेला आहे. त्याला कुठली फी त्याला देणार नाही. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो दहशतच्या संदर्भात जॉईंट काउंटर टेररिझम मेकॅनिझम करता येईल का याच्यासाठीही त्या ठिकाणी हे करार झाले आहेत. आता हे जे करार आहे याचं जिओ पॉलिटिकल आणि सिक्युरिटी इम्प्लिकेशन नेमके काय होते. 2 शक्यता या ठिकाणी आपण कितीही म्हटलं की स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीसाठी आपण हा सर्व प्रयत्न करतोय आणि स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी ही बॅलन्स करून आपण एकीकडे रशिया असेल, एकीकडे चायना असेल, एकीकडे अमेरिका असेल यांना बॅलन्स करतोय. परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सध्या भारताची जगाला गरज आहे हे सत्य आहे. परंतु तरीही ट्रम्प प्रशासनाच्या द्वारे कदाचित पुढील कालखंडामध्ये अधिक त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची टेरिफ जो आहे तो जरी त्यांनी घोषणा केली की तो 50% 25% पर्यंत ते कमी करतील. परंतु ही जी व्हिजिट आहे या व्हिजिटचे इम्प्लिकेशन नेमके काय होऊ शकतात याचं त्या ठिकाणी त्यांच्या संरक्षण तज्ज्ञ त्यांची जी कोर टीम आहे त्याच्यावर रिएक्शन ऑफिशियली येईल आणि मग त्याच्यावर कारवाई होईल. परंतु परवा जे नाटोमध्ये ज्या सर्व EU देशांची आणि नाटोच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची बैठक झाली त्या ठिकाणी पुन्हा नाटोने हा रशिया युक्रेन संघर्ष हा अधिक कसा होईल म्हणजे नाटोने शस्त्र पुरवठा करण्यास पुन्हा परवानगी दिल्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये रशिया युक्रेन युद्ध हे लगेच थांबण्याच्या कुठल्याही याच्यात दिसत नाही. आणि म्हणून त्या कॉन्टेक्स्टमध्ये
रशिया युक्रेन युद्ध हे थांबवण्यासाठी भारताचा रोल आणि भारताची भूमिका ही सर्वात महत्त्वाची असणार आहे. परंतु सध्याच्या जिओ पॉलिटिकल आणि या ट्रम्प यांच्या धरसोडीच्या धोरणामुळे लगेच कुठलेही कन्क्लुजन आपल्याला हे होणार नाही. परंतु भारताच्या दृष्टीने मात्र ही जी मी सरांनी आणि आम्ही जे सांगितलं की 5 ते 6 जे सेक्टर्स आहेत, या सेक्टर्समध्ये निश्चितच चालना मिळेल आणि विशेषतः रशिया भारताच्या म्हणजे सामान्य जे हे आहेत त्याच्यात अधिक मोबिलिटी वाढून तो अधिक रुंदीगत होईल. डिफेन्स सेक्टरमध्ये, एनर्जी सेक्टरमध्ये निश्चितच गेल्या 7 दशकापासून आपण त्यांच्याशी संपर्कात आहोत. परंतु मोबिलिटी जो आहे, या मोबिलिटी आणि एम्प्लॉयमेंट या 2 याच्यानुसार त्याचा बेनिफिट होईल आणि याचे जिओपॉलिटिकली आणि इकॉनॉमिक आणि पर्टिक्युलर होतील. अधिकृत रशियाची पण भूमिका अजून आलेली, सॉरी चीनची पण भूमिका अजून आलेली नाही आणि अमेरिकेची भूमिका याची अजून रिफ्लेक्शन त्या ठिकाणी आलेले आहेत. परंतु त्या रशिया भारताची जवळीक होणार नाही याची काउंटर स्ट्रॅटेजी निश्चितच या दोन्ही राष्ट्रांनी, केवळ अमेरिकाच नाही तर चीन सुद्धा त्या पद्धतीने विचार करेल आणि म्हणून या ठिकाणी बॅलन्स जो आहे ते स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, स्ट्रॅटेजिक बॅलन्स भारत सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण केले आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी केवळ डिफेन्स सेक्टरला फोकस न करता इतर जे सेक्टर आहेत, म्हणजे इकॉनॉमिक्स असेल, ॲग्रिकल्चर असेल, म्हणजे विशेषतः ॲग्रिकल्चर सेक्टरवर यावेळेस बोललं गेलं. त्या ठिकाणी मोबिलिटीच्या क्षेत्रात बोललं गेलं. ॲग्रिकल्चर्समध्ये आपण जॉईंटली युरियाचं प्रोडक्शन कसं करता येईल या ठिकाणी करणार. म्हणजे संपूर्ण अमेरिकेचं ट्रम्प प्रशासन ज्या पद्धतीने ॲग्रिकल्चर सेक्टरवर जोर देत होता, त्याला काउंटर करण्यासाठी भारताने अतिशय सिस्टमॅटिकली ते ॲग्रिकल्चर सेक्टरवर आपण कसं हे राहू नये. आपण जे आयात करतो ॲग्रिकल्चर सेक्टरमधले ते चीनकडनं करतोय, पण त्याला काउंटर करण्यासाठी आता आपण रशियासोबत करार करून ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी जंप घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने ही भेट निश्चितच महत्त्वाची आहे. ब्रिगेडियर साहेब, आपल्याकडे मी येते परत की काही महत्वाच्या गोष्टी आहेत यामध्ये. रशिया आणि भारत संरक्षण क्षेत्रामध्ये एक बरंच मोठं, म्हणजे जवळपास 500 वर्षापेक्षा जास्त असं सहकार्याचं हे आहे. अनेक गोष्टी आपण रशियाकडनं यापूर्वीही घेतलेल्या आहेत, काही येऊ घातलेल्या आहेत. आता संरक्षण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने पुढे दोन्ही देश जाताना तुम्हाला दिसत आहेत? त्यानंतर आपण व्यापार वगैरे याबद्दल सुद्धा बोलणार आहोतच. संरक्षण क्षेत्राबद्दल मला विशेष करून आपल्याला विचारायचंय. आपण प्रश्न विचारला संरक्षण क्षेत्राविषयी, त्याच्याविषयी मी बोलेनच. फक्त त्याच्या आधी मला एक मुद्दा अजून जास्त हायलाईट करायचा आहे, ते म्हणजे एनर्जी सेक्टरमध्ये आपलं आणि रशियाशी कोऑपरेशन. जसं आता विजय खरे सरांनी सांगितलं की कुडककोलममध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत, 2 सध्या तयार आहेत, 4 अजून बनणार आहेत. याच्यामुळे न्यूक्लिअर पॉवर मिळणार आहे, ज्याला ग्रीन पॉवर अशी म्हटली जाते, ज्याच्यामुळे भारताला खूप फायदा होणार आहे. तो एक भाग झाला. त्याच्यामध्ये मॉड्युलर रिॲक्टर्स येणं, त्याच्यामध्ये कंपार्टमेंटल रिॲक्टर येणं किंवा फ्लोटिंग रिॲक्टर्स येणं, हा दुसरा भाग झाला. पण 2 महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये ज्या आहेत त्या अशा प्रकारच्या आहे की काही दिवसापूर्वी एक अतिशय महत्त्वाची बातमी आली होती, ज्याला मीडियाने पूर्ण इम्पॉर्टन्स दिलं नाही. ते म्हणजे आपण आपलं न्यूक्लिअर पॉवर सेक्टर जे आहे ते प्रायव्हेट सेक्टर करता आता खुलं केलेलं आहे आणि प्रायव्हेट सेक्टरकडे कधी पण कॅपिटल जास्त असतं आणि हे प्रॉफिटेबल आहे. काही कारणामुळे खास तर त्याचा जो क्लॉज होता की जर काही ॲक्सिडेंट झाला तर प्रायव्हेट सेक्टरला किती नुकसान भरपाई करावी लागेल, याच्यामुळे प्रायव्हेट सेक्टर म्हणजे न्यूक्लिअर पॉवर जनरेशनमध्ये पुढे यायला तयार नव्हतं. आता तो क्लॉज सरकारने नीट केलेला आहे आणि याच्यामुळे प्रायव्हेट सेक्टर कोऑपरेशन भारताच्या न्यूक्लिअर एनर्जी प्रोडक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हा एक योगायोग नव्हता, हे एक ठरवलेला रोडमॅप होता, ज्याच्यामुळे मला खात्री आहे की हे जे आता जे न्यूक्लिअर रिॲक्टर्स रशियाकडनं येतील तर त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरचं सुद्धा कोऑपरेशन जे आहे ते मोठं राहील. कारण आपण बघाल तर हे 2 रिॲक्टर लावता लावता रशियाने 8 वर्षे घेतलेली आहेत. म्हणजे त्यांना सुद्धा ज्या स्पीडने त्यांनी काम करायला पाहिजे त्या स्पीडने काम केलेलं नाही आहे. कारणं यांना अनेक आहेत, परंतु एक कारण असं आहे की म्हणजे ज्याला म्हणायचं की एक तर पैशाशी जडलेलं कारण, दुसरं टेक्नॉलॉजी जी ते देतात ते ॲब्सॉर्प्शन कारण असतं. तर प्रायव्हेट सेक्टर आल्यामुळे या न्यूक्लिअर म्हणजे भारत आणि रशियाच्या न्यूक्लिअर कोऑपरेशनला एक मोठं बळ मिळणार आहे. दुसरं याच्याशी निगडीत गोष्ट अशी आहे की 2
ज्याचा संबंध अर्थात सुरक्षेशी सुद्धा आहे. जो प्रश्न आपण सुरुवातीला विचारला होता, की 2 न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीन्स ज्या भारताला रशियाकडनं मिळणार आहेत खालती, त्या भारतात बनणार आहेत. सबमरीन 2 प्रकारच्या असतात, म्हणजे फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ जनरेटिंग पॉवर. एक तर डिझेल पॉवर्ड सबमरीन्स असतात, की ज्याच्यामध्ये पॉवर डिझेलने केली जाते तयार, आणि दुसरं न्यूक्लिअर पॉवर्ड. अर्थातच न्यूक्लिअर पॉवर्ड जे सबमरीन्स असतात त्यांचे एन्ड्युरन्स खूप जास्त असतं. ते 90, 100, 150, 200 दिवस सुद्धा पाण्याखाली राहू शकतं. आणि रशिया युक्रेन युद्धाचा एक अतिशय महत्त्वाचा धडा असा आहे, की जे नेव्हीचे जे मोठे प्लॅटफॉर्म्स असतात, एअरक्राफ्ट कॅरियर्स असो की डिस्ट्रॉयर्स असो की फ्रिगेट्स असो, त्यांना जिवंत राहणं फार डिफिकल्ट झालेलं आहे. कारण एनिथिंग दॅट कॅन बी डिटेक्टेड विल बी डिस्ट्रॉईड बाय अ स्टँड ऑफ वेपन. तर अशा लढाईमध्ये सबमरीन्सचं महत्त्व, म्हणजे पाणबुड्यांचं महत्त्व हे अत्यंत वाढतं आहे. आणि आता भारत, लोकांना हे कळालं असेल किंवा नसेल, आता आपण पाण्याखालच्या सबमरीन्सवरती जास्त लक्ष फोकस करतो आहे, ज्यामुळे त्यांची सर्व्हायव्हॅबिलिटी वाढते आहे आणि ज्यामुळे आपली जी लढाईची क्षमता जी आहे ती वाढते आहे. तर हे झालं न्यूक्लिअर पॉवर याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जो एनर्जी कोऑपरेशन नावाचा जो प्रकार सुरू झालेला आहे, गॅसचं कोऑपरेशन असो, की तो एक लाँग टर्म करार हा जो आहे तो सुरू झालेला आहे. आणि याच्यामध्येच कनेक्टेड इश्यू आहे तो असा आहे, की आपण रशियाकडनं एवढं तेल विकत घेतलं की त्यांच्याकडे आता रुपये मोठ्या प्रमाणात साचलेले आहेत. आता ते रुपये वापरणार कुठे? त्यांना ते रुपये, म्हणजे आपला रशियाशी जो ट्रेड होतो आहे तो रुबल रुपयामध्ये होतोय. तर त्यांच्याकडे आता भयंकर रुपये साठलेले आहेत. आता या रुपयाचा वापर ते मेक इन इंडियामध्ये आणि भारताशी जे जॉईंट व्हेंचर्स होतील त्याच्यामध्ये म्हणजे वापर करण्याचा प्रयत्न करणार आहे, की जो भारताला एक मोठा फायदा आहे. कारण रुपया अजून ते वापरणार कुठे भारताशिवाय? म्हणजे दे आर फोर्स टू यूज दिस मनी इन इंडिया. तर त्याच्यामुळे जॉईंट व्हेंचर्समध्ये एक मोठी त्याला गती मिळेल. हा एक अजून एक मुद्दा हा पुढे येतो आहे. आणि एक बातमी इकॉनॉमिक टाइम्समध्ये येत होती, की काही रशियन रशियन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आता भारतामध्ये पैसा गुंतवणार आहे. कारण त्याच्याकडे रुपया पहिलेच आहे. म्हणजे आपण ट्रेडिशनली बघितलं तर म्हणजे युरोपियन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा अमेरिकन इन्स्टिट्यूशन्स किंवा कॅनडा, ऑस्ट्रेलियाचे इन्स्टिट्यूशन्स हे पैसे गुंतवतात. त्यांना FPI म्हटलं जातं. पण रशियन इन्स्टिट्यूशन फायनान्शियल या फार कमी होत्या, त्या सुद्धा येणार आहेत. अशा प्रकारची बातमी पुढे येत आहे. याच्यामुळे आपलं स्टॉक मार्केट हे डायव्हर्सिफाईड होईल. आणि आता सध्या आपण रुपयाची किंमत ही ऑल टाईम लोला पोहोचलेली आहे. याचं मुख्य कारण काय आहे, की FPI जे आहेत, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स, हे मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक्स विकतायत आणि विकत घ्यायला फक्त भारताचा जो मिडल क्लास आहे तोच फक्त विकत घेतो आहे. तर अशा स्टॉक मार्केटला बॅलन्स करण्याकरता रशियाची जी रुपी पॉवर आहे किंवा रुबल पॉवर आहे, हा एक अतिशय मोठा असा रोल करेल. आणि याच्यामध्ये जो प्रश्न आपण सुरुवातीला विचारला होता, की डिफेन्स कोऑपरेशन, गंमत काय झाली आहे, मी त्याला अक्षरशः शब्द करेक्ट वापरतोय, गंमत, की डिफेन्स कोऑपरेशन विषयी फारसं बोललं गेलंच नाहीये. म्हणजे झालं काय, अशी अपेक्षा होती की S-400 सिस्टीम आपल्याकडे सध्या 6 आहेत, अजून 3 किंवा 4 अजून पाहिजेत, त्याच्याविषयी बोललं गेलंच नाही. S-500 जे त्याचं पुढचं व्हर्शन आहे त्याच्यामध्ये जॉईंट कोऑपरेशन, जॉईंट प्रोडक्शन, जॉईंट डिझायनिंग होणार आहे, त्याविषयी काही बोललं गेलं नाहीये. याच्यानंतर आपले जे त्याला काय म्हणतात, की AD सिस्टीम आहे, आपली AD सिस्टीम L-60, L-70 गन्स या सगळ्या रशियन बनावटीच्या आहेत. तर त्याच्यामध्ये पुढे जाऊ अशी अपेक्षा होती. कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या विषयावरती मी आत्ताच पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याची कॉपी मी तुम्हाला पाठवणार पण आहे. तर त्यामध्ये ADनी आर्मी एअर डिफेन्सनी फार मोठा रोल केला होता. त्याच्यामध्ये रशियन कोऑपरेशन फार महत्वाचं आहे. त्याच्याविषयी काही बोललं गेलं नाही. म्हणजे डिफेन्स कोऑपरेशन विषयी अत्यंत कमी बोललं गेलं. तर ते का? तर याचं मला वाटतं कारण असं वाटतं, की आपल्याला चीनला घाबरवायचं नाहीये, जगाला घाबरवायचं नाहीये, अमेरिकेला घाबरवायचं नाहीये. म्हणजे त्यांना असं वाटायला नको, की आपण तो कॅम्प पूर्णपणे सोडून दिला आणि आता आपण रशियाकडेच लक्ष देतोय. म्हणजे आपण काही गोष्टी चुपचापपणे पण करू शकतो. त्याकरता घोषणाबाजी करण्याची काहीही गरज नाहीये. म्हणजे आता S-400 सिस्टीम येईल, ज्या स्पीडने येईल त्याच्यावर त्याची स्पीड वाढेल, पण त्याच्याविषयी जास्त बोलण्यात आलेलं नाहीये. तर ते मला वाटतं रशियाला दाखवण्याकरता, की आपण एक वॉर, म्हणजे अमेरिकेला किंवा युरोपला दाखवण्याकरता आपण एक वॉर मॉंगरिंग कंट्री नाही. याच्यामुळे पुन्हा पाकिस्तान उलटं-सुलटं काम करेल, सौदी अरेबियाकडनं पैसे मागवेल, चीनकडनं पैसे मागवेल, म्हणजे आधी त्यांच्या शस्त्रांमध्ये अडकेल वगैरे. तर हा विषय आपण अतिशय क्वाइटली ठेवलेला आहे. परंतु मला खात्री आहे, S-400 असो की S-500 असो की अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम असो की इतर सिस्टीम्स, यामध्ये कोऑपरेशन जे चालेल.
पण त्याला आपण पब्लिक डोमेनमध्ये आणलं गेलं नाही. आणि 3 तास जी भेट झाली होती मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये हे मुद्दे डिस्कस झाले असावेत, असा एक माझा एक अंदाज आहे. कयास आणि आहे याच्या तुमचा. हो, हा अंदाज आहे. म्हणजे हे काही आलेलं नाहीये पब्लिक डोमेनमध्ये. हळू-हळू स्लोली आणि स्टेडीली छोट्या-छोट्या बातम्या येत राहतील. म्हणजे एकदम भडकाऊ बातमी देण्यापेक्षा, की रशिया आणि भारतामध्ये मोठा संरक्षण करार, ₹10,000 कोटी पुढचे 15 वर्ष, हे छोटं कारण शेवटी रशियाकडेही ताकदच नाहीये तुम्हाला एकदम 3 किंवा 4 सिस्टीम देणं, कारण त्यांना या सिस्टीम स्वतः करता पाहिजेत. तर पुढची सिस्टीम यायला अजून 2 वर्ष लागतील, त्याच्या पुढची यायला अजून 2 वर्ष लागतील. म्हणजे जे करार झालेला आहे तो इम्प्लिमेंट करण्यामध्ये अजून 5 ते 6 वर्ष लागणार आहेत. तर म्हणून त्याला मोठी हेडलाईन कशाला द्यायची, जगाला कशाला घाबरवायचं, की आपण आपलं सगळं मोठं करतोय. म्हणून आपण आपलं लक्ष हे आर्थिक बाबीवरती जास्त केंद्रित केलं आहे. आणि त्यामध्ये मी शेवटचा मुद्दा मांडतो, कारण आपल्याला नेहमीच टाइम फ्रेमची कमी असते. तर तो महत्वाचा मुद्दा असा, की आपल्यावरती 50% हे लावल्यामुळे, म्हणजे आयात कर लावल्यामुळे आपल्या जवळजवळ $65 अब्ज आपण जे निर्यात म्हणजे एक्सपोर्ट जे अमेरिकेला करत होतो, ते आता जवळ-जवळ म्हणजे 10 किंवा $15 अब्ज वरती आलेली, म्हणजे फार कमी झालेली आहे. तर आपल्याला अल्टरनेटिव्ह मार्केट पाहिजे. आणि याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह मार्केट मिळतं, खास तर फार्म प्रॉडक्ट्स एस्पेशली, म्हणजे फिश आहेत किंवा इतर गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये कोऑपरेशन होईल. म्हणजे थोडक्यात म्हणण्याचा अर्थ असा, की $65 अब्ज सामान जे आपण अमेरिकेला विकू शकत नव्हतो, कारण 50% आयात कर लावला होता, त्याच्यामध्ये $20 अब्ज सामान आपण रशियाला विकणार आहोत. आणि ते येणाऱ्या काळात अजून वाढेल. हा एक भारताकरता एक अतिशय मोठा फायदा आहे. आणि हा अमेरिकेला सुद्धा इशारा आहे, की आपण जर आमच्याकडनं सामान घेत नसाल आणि 50% आयात कर कमी करायला नसाल, तर आम्हाला अल्टरनेटिव्ह मार्केट्स अवेलेबल आहेत. आणि रशिया त्याच्यामधलं एक असं मोठं म्हणजे मार्केट आहे. तर म्हणजे यामुळे आर्थिक करार आणि म्हणजे इतर अल्टरनेटिव्ह मार्केट्स निर्माण करण्याची भारताची क्षमता आपण त्यांना दाखवून दिली आहे. मला खात्री आहे, की याच्यामुळे आता घाईघाईने, म्हणजे माझा अंदाज आहे, माझं एनालिसिस आहे, होऊ शकतं की ते बरोबर ठरणार नाही. परंतु अमेरिका आणि भारतातला जो आर्थिक करार आहे, पुढच्या 1-2 महिन्यामध्ये नक्की होईल, असा माझा स्वतःचा एक अंदाज आहे. प्रतिभा. खरे साहेब, खूप वेळा जेव्हा अशा प्रकारच्या भेटी होतात, खास करून अमेरिका आणि अमेरिकेला ट्रम्पची दुसरी टर्म जेव्हा सुरू झाली तेव्हापासून ज्या पद्धतीचं एकंदर वातावरण आहे, या पार्श्वभूमीवर चीनमध्ये पुन्हा शी जिनपिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांची झालेली भेट, त्यानंतर त्यांचं एका गाडीतून जाणे, नंतर त्या संदर्भातल्या बऱ्याच सुरक्षेच्या प्रश्नाच्या बातम्या आलेल्या होत्या. या भेटीनंतर पुन्हा पुतीन इथे आलेले आहेत. या सगळ्याचा एकंदर परिणाम आणि संरक्षण क्षेत्रामध्ये आता जर आपण विचार केला, तर ज्या पद्धतीची आव्हानं भारतासमोर आहेत, कारण भारताला खास करून दहशतवादाच्या विरोधातली लढाई जी आहे पाकिस्तानच्या सोबतची, ती सातत्याने लढावी लागते. पुढे ती वाढत जाईल असं दिसतंय. रशिया स्वतः युक्रेनमधील जे युद्ध आहे ते अद्याप थांबलेलं नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही कसं बघता, म्हणजे या सगळ्या संरक्षण विषयक क्षेत्रामध्ये, जसं ब्रिगेडियर साहेब सांगत होते, की काही गोष्टी बोलायच्या नसतात, त्या होत असतात. पुढे हा करार कसा पुढे जाईल, कसं संरक्षण क्षेत्रातलं तुम्ही भवितव्य बघता दोन्ही देशांमधलं सहकार्याचं, आणि अमेरिकेला जो संदेश दिलेला आहे, की तेलाचा जो त्यांची ठसठसणारी नस आहे अमेरिकेची, की आपण रशियाकडनं घेत असलेलो तेल, त्याबद्दल आपण नंतर बोलूया. आधी संरक्षण विषयक हा मुद्दा पूर्ण करून. सध्याच्या ज्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की जे काही जिओ पॉलिटिकल याचं जे विचार करता ही व्हिजिट महत्वाची आहे, परंतु ही स्टेट व्हिजिट नसून द्विपक्षीय व्हिजिट जी आहे याच्यामध्ये ते केलेलं आहे. रशियाचे 2 लिमिटेशन्स आहेत. एक तर रशिया ऑलरेडी गेल्या 3 ते 4 वर्षापासून युक्रेनशी एंगेज होत असताना G8 मधून बाहेर आहे. संपूर्ण इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्समधून त्या ठिकाणी रशियाचं हे कमी झालेलं आहे. आणि अशा या आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्याच्या त्या चौकटीत बघत असताना रशियाचे काही प्लस पॉईंट आहेत, काही मायनस आहेत. म्हणजे जर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की जी क्रिटिकल टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण केवळ रशियावर न अवलंबून राहता 2005 नंतरचा जो भारत अमेरिका
जो आण्विक करार झाले त्यानंतर ज्या पद्धतीने 98 नंतर आपण जे काही आण्विक चाचणी घेतली त्याच्यानंतर ज्या सँक्शन्स आल्या हळूहळू त्या रिलीज झाल्यात आणि जी क्रिटिकल टेक्नॉलॉजीमध्ये ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी आपण अमेरिकेकडनं घेत होतो त्याचे त्या ठिकाणी बेनिफिट्स आपल्याला आपल्या संरक्षण क्षेत्रात बरेचसे बदल पाहावयास मिळतात. हा झाला एक भाग तांत्रिक याच्यामध्ये मी काय त्याच्यात जाणार नाही. परंतु दुसरा एक सर्वात महत्त्वाचा आहे की रशियाचे ज्या पद्धतीचे सामरिक संबंध भारतासोबत आहेत त्याच पद्धतीची रशियाची तेवढी पेक्षा किंबहुना त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही चीनमध्ये आहे. आणि रशियाचं सर्वात जास्त आता जे नैसर्गिक वायू आणि तेल जे आहे त्याचा पुरवठा सर्वात जास्त तो त्यांना माहिती आहे की अमेरिकेच्या प्रेशरमुळे कदाचित इतर राष्ट्र येऊ शकतात आणि म्हणून त्यांनी पहिलं जे मार्केट ओपन अप केलेलं आहे ते चीनच्या सोबत आहे. चीन आणि त्यांना लागणारे जे काही साधन सामुग्री आहे त्या सर्वच्या सर्व रशिया ह्या चीनकडे आयात केल्यामुळे चीनला एक मोठं मार्केट मिळालेलं आहे आणि रशियाही त्या ठिकाणी सर्वात जास्त तेलचा पुरवठा करतोय आणि त्या दुसरा जो स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे तो भारत आहे आणि त्याचबरोबर भारतासोबत सुद्धा पाकिस्तान सोबतही रशियाचे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे आणि म्हणून जागतिक पटलावर आजच्या स्थितीला एक आपण असं एक ऑब्जेक्ट समोर ठेवून तशा पद्धतीचे स्ट्रॅटेजिक रिलेशन मेंटेन करत नाही तर आपले नॅशनल इंटरेस्ट आणि म्हणून रशियाने त्या 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 अनुषंगाने आपली सर्व मूव पुढे केलेली आहे. प्रश्न या ठिकाणी आज असा आहे की भारताने सध्या तरी आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मेंटेन करून या सर्व राष्ट्रांशी त्या ठिकाणी रिलेशन मेंटेन करतो. म्हणजे एकीकडे आपण इस्रायल सोबत रिलेशन मेंटेन करतोय, सौदी अरेबियाशी मेंटेन करतोय, अमेरिकेशी करतोय, चीन सोबत करतोय आणि वी आर ट्राईंग टू बॅलन्स आर स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट. हे आजच्या स्थितीला खरं आहे. परंतु पुढच्या कालखंडामध्ये जे आपल्याला दिसतंय की सर म्हटले की 25% पर्यंत कदाचित येऊ शकेल तो 50% टेरिफ. अमेरिकेचे जे सर्वात महत्वाचं जे म्हणजे या स्ट्रॅटेजिक आणि क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अमेरिकेच्या इथे सर्वात जास्त मॅन पॉवर जे आहे ते इंडियन लोकांचे आहे आणि यांचा रोल फार महत्वाचा आहे आणि म्हणून ट्रम्प प्रशासनाला हेही माहिती आहे की जर भारतावर आपण सँक्शन्स कंटिन्यू किंवा ट्रेड हा 50% पेक्षा अधिक जर समजा वाढवला तर कदाचित त्याचे निगेटिव्ह रिझल्ट तिथले येणार आहे आणि तिथली इंडियन डायस्फोरा जो याच्याकडून येऊ शकतो आणि म्हणून स्ट्रॅटेजिकली ट्रम्प त्या ठिकाणी 2 पावलं मागे येण्याची चिन्ह आपल्याला पाहाव्यास मिळतात. परंतु हे कधी होऊ शकतं पुढील काळात ज्या पद्धतीने म्हणजे अमेरिका नाटोला मदत करून त्या ठिकाणी रशिया युक्रेन वॉर कंटिन्यू जर करत असेल तर येणाऱ्या कालखंडामध्ये त्याचा परिणाम भारतावर होऊ शकतो. पण जर अमेरिकेने आपल्या नाटोला शस्त्रास्त्र मदत जर थांबवली आणि रशिया युक्रेन युद्ध जर थांबलं तर कदाचित हे जे स्ट्रॅटेजिक बॅलन्स आहे मेंटेन होईल. परंतु तसं चिन्ह आपल्याला पाहावयास मिळत नाही. त्याचं कारण की परवाच जी नाटोच्या यांची जी मेंबरशिप मीटिंग झाली आणि पुन्हा त्यांनी रिवाईव्ह केलं आपले स्ट्रॅटेजिक प्लॅन आणि रशिया विरुद्ध वेगळी आघाडी उघडण्याचा करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याला अमेरिकेचा सपोर्ट आणि म्हणून या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे की रशिया युक्रेन युद्धाचे इम्प्लिकेशन या करारावर होतील आणि याच्यामुळे डिफेन्स सेक्टर्समध्ये आपण ज्या पद्धतीने म्हणजे खरं म्हणजे SU-400 किंवा SU-500 आपल्याकडे ज्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या SU-400 ज्या पद्धतीची कामगिरी केलेली आहे त्या अनुषंगाने डिफेन्स सेक्टरमध्ये अधिक जास्त करार होणं किंवा अधिक जास्त त्याच्यावर बोलणं गरजेचं होतं परंतु ते दिसत नाहीये. आता कदाचित त्याचे स्ट्रॅटेजिकली आणि पॉलिटिकल त्याचे ते वेगवेगळे डायमेन्शन असू शकतील म्हणून ते त्याच्यावर चर्चाही झाली असेल. परंतु जे काही जॉईंट स्टेटमेंट आहे त्या जॉईंट स्टेटमेंटमध्ये एक फक्त जे आपला व्यापार आणि इतर सेक्टरवर जास्त भर दिलेल्या खंडामध्ये कदाचित त्याच्यावर चर्चा होऊ शकेल किंवा कदाचित द्विपक्षीय चर्चेमध्ये त्या मुद्द्यांवर चर्चा होईल. परंतु ओव्हरऑल आत्ताचं जे जागतिक राजकारणाचं जे आपण एक वेगळ्या भूमिकेत आहोत म्हणजे आपण 75 वर्षाचं भारत सोव्हिएत संघाचे संबंध आणि रशिया भारत त्या कालखंडातलं जग वेगळं होतं. त्यावेळेस जग शीतयुद्धाच्या कालखंडात जग हे 2 भागात विभागलं जातं. नंतर सोव्हिएत विघटन झाल्यानंतर युनिपोलर वर्ल्ड आणि या मल्टीपोलर वर्ल्डमध्ये आता आपण
त्या ठिकाणी वी आर ट्राईंग टू मेंटेन अ स्ट्रॅटेजिक बॅलन्स आणि त्या अनुषंगाने ही व्हिजिट फार महत्वाची आहे. परंतु येणाऱ्या कालखंड मला असं वाटतं की कदाचित ट्रम्पच्या या धरसोडीच्या याच्यामध्ये धोरणांमुळे ट्रम्प प्रशासन कुठल्या पातळीवर भारताच्या अगेन्स्टमध्ये जाऊ शकेल याला एक कोणी जजमेंट करू शकणार नाही. म्हणजे तिथले त्या शेवटी ते व्यापार म्हणजे आपण जसं म्हटलं की हाऊ वी व्हॉट इज अ थ्रेट टू US नॅशनल सिक्युरिटी. त्यांचं सरळ सरळ की त्यांच्या व्यापाराला धोका म्हणजे ते राष्ट्रीय सुरक्षेला धोका असं म्हणतात. आणि म्हणून US विल ऑलवेज फोकस ऑन ट्रेड. म्हणजे ट्रेड त्यांचा व्यापार आणि त्यांची हेजेमनी जी आहे ही मेंटेन राहण्यासाठी ते कुठल्याही टोकाला जाऊ शकतात. आणि तसं मात्र आपलं नाही. वी आर अबाउट ग्लोबल पीस, सिक्युरिटी, स्टॅबिलिटी अशा पद्धतीचं आपलं ध्येय धोरण असल्यामुळे. आणि दुसरीकडे मला सर्वात एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मानायचा गेल्या 20 वर्षामध्ये चायनीज देवर मोर फोकस ऑन इंजिनिअरिंग. म्हणजे तुम्ही बघा की 20 वर्षामध्ये त्यांची इंजिनिअरिंग असेल, AI असेल, मशीन लर्निंग असेल किंवा डेटामध्ये असतील किंवा तिथले कन्स्ट्रक्शन असतील, दे फोकस्ड ऑन इंजिनिअरिंग साईड. वेराज तुम्ही इकडचं जर बघितलं, अमेरिकेचं बघितलं, ते अलायन्सेस अँड मिलिटरी इक्विपमेंटचं सप्लाय म्हणजे ते जिथे जिथे युद्ध असेल तिथे तिथे त्या ठिकाणी ते मिलिटरी इक्विपमेंट सप्लाय करून अर्निंग करणं आणि त्याच्यावर त्याची इकॉनॉमी वाढवणं. म्हणजे आता आज सध्याची जी US ची इकॉनॉमी जवळ साधारणतः 22 ते 23 ट्रिलियन डॉलर आहे. आणि त्याच्या खालोखाल तो चायनीजची जी इकॉनॉमी जी 17-18 ट्रिलियन डॉलर जी आहे त्याचे जे सर्वात इनपुट जे आहे त्यांना जे मिळालेले ते कशाद्वारे मिळालेले आहेत, ते इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, इन्व्हेस्टमेंट, नंतर आपले जे सोलर पॅनल आणि हे याच्यानुसार त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते सर्व देशांना देऊन आपला वर्चस्व प्रस्थापित केलं. वेरॅज अमेरिकेचं मात्र तसं नाही. अमेरिकेचं मिलिटरी अलायन्सेस सेंडिंग मिलिटरी इक्विपमेंट, मग ते इस्रायल विरुद्ध हमासमध्ये असेल किंवा रशिया युक्रेन असेल किंवा नाटो असेल, आणि म्हणून तिथे त्यांच्या अमेरिकेच्या ह्या लिमिटेशन्स आहेत. इथे मात्र चीनचं दिसत नाही. आणि म्हणून पुढील कालखंडामध्ये सर्वात मोठा जो थ्रेट आहे तो थ्रेट हा अमेरिकेला चायनाकडून आहे. आणि त्या अनुषंगाने चायनाला काउंटर करण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे आणि आपल्यालाही तशा पद्धतीची गरज असल्या कारणाने आज जरी 50% टेरिफ असेल तरी ते कदाचित कमी आणतील आणि ते स्ट्रॅटेजिक बॅलन्स करण्यासाठी, चीनला काउंटर करण्यासाठी त्या ठिकाणी अमेरिका कदाचित याच्यावरून म्हणजे त्याची डिसिजन हळूहळू स्लोली करतील. पुढच्या कालखंडात ते दिसेल. परंतु शेवटी ट्रम्प प्रशासन आणि ट्रम्पच्या ध्येय धोरणावर हे सर्व डिपेंड असणार आहे. परंतु जग हे निश्चितच अतिशय वेगळ्या मार्गावर आहे. म्हणजे आता तुम्हाला सायबरद्वारे किंवा म्हणजे आता प्रत्यक्ष जरी असेल म्हणजे कन्क्लुजन हे वेगळ्या नॉन कॉन्टॅक्ट वॉरफेअरद्वारे होणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये जगाचं संपूर्ण स्ट्रॅटेजिक आणि इकॉनॉमिक आणि इतर विषय जे आहेत हे वेगळे असणार आहे. म्हणून जगाने भारताची सध्याची जी भूमिका आहे, मेंटेनिंग अ स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी विथ द स्ट्रॅटेजिक बॅलन्स, ही निश्चितच स्थिर आणि कंटिन्युटी आहे. त्याला फक्त आता चालना देण्यासाठी केवळ ह्या म्हणजे आता जसं मग दरवर्षी आपण करार करतो, परंतु तो द्विपक्षीय तेवढा होतो का? म्हणजे 65 अब्ज जो आहे किंवा तेवढा 100 अब्ज जर आपण आर्थिक उलाढाल करत असेल, त्याचे रोड मॅप आपल्याकडे असले पाहिजे. डिप्लोमॅसी तुम्हाला माहित असेल, सर्वांना माहित असेल की सर्वात जास्त मेडिकल एज्युकेशनला जाणारे जे विद्यार्थी आहेत आणि त्या सॉफ्ट डिप्लोचा वापर, हाऊ वी कन्वर्ट दॅट इन हार्ड डिप्लोमा, त्याचा पण त्या अनुषंगाने विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे मेडिकल एज्युकेशनला जाणारे सर्वात जास्त मुलं जी आहेत ती आता रशियात आहेत, नंतर सेंट्रल एशियामध्ये आहेत. यांचा वापर करून आपण या सॉफ्ट डिप्लोमॅसीचाही त्या ठिकाणी इथे वापर होणं गरजेचं आहे. आणि त्याच्या थोडे काही वी हॅव टू लर्न द लेसन्स फ्रॉम नेबरिंग कंट्रीज. म्हणजे चायनाने ज्या पद्धतीने सेंट्रल एशियामध्ये शिरकाव केलेला आहे, केवळ नुसतं अमेरिकेच्या विरुद्ध भूमिका घेतल्या नाही तर त्यांनी त्याला प्रॉपर काउंटर केलेलं आहे. दे कम आउट विथ द शंघाय बँक, ब्रिक्स आलेलं आहे आणि अशा याच्यामध्ये त्यांचे स्टेक्स जास्त आहेत. तसं आपल्याला
जर काउंटर करायचं असेल तर आपल्याला त्या पद्धतीची आपल्या चालना द्यावी लागेल. आणि त्या मला असं वाटतं की स्लोली वी आर मार्चिंग अहेड इन दॅट वे. थँक्यू. शेवटचा प्रश्न ब्रिगेडियर साहेब मी आपल्याला विचारते की या एकंदर भेटीमध्ये ज्या विषयांवर चर्चा झाली त्याबद्दल आणि तेलाच्या बद्दल जो प्रश्न विचारला गेलेला होता, खास करून पुतीन यांना माध्यमांनी सुद्धा विचारलेला होता, तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की अमेरिका सुद्धा आमच्याकडून एकीकडे भारताने कच्चं तेल घेण्याबद्दल अमेरिकेला आक्षेप असतात, त्यावर लगेच ट्रेडचा टेरिफ ठरतो, या सगळ्या गोष्टी आहेत. मात्र स्वतः अमेरिका किती प्रकारे म्हणजे किती प्रमाणात त्यांच्याकडनं तेल घेते हे सांगितलेलं आहे. एकंदरच या सगळ्या गोष्टींमुळे आणि काल ज्या 2 दिवसाच्या भेटीमध्ये ज्या घटना घडामोडी घडल्या, यातून अमेरिकेला काय संदेश जाणार आहे आणि संपूर्ण जगातल्या बाकी देशांना सुद्धा या भेटीतनं काय संदेश गेलेला आहे? प्रश्न महत्वाचा आणि इंटरेस्टिंग आहे. मी आपल्या प्रश्नाशिवाय 2 अजून मुद्दे कव्हर करू इच्छितो. एक तर या भेटीमध्ये ब्रिक्स करन्सी नावाचा जो एक विषय होता, म्हणजे ब्रिक्स करन्सी होय. ॲज अन अल्टरनेटिव्ह टू डॉलर हा शब्द वापरला गेला नाही. याचा अर्थ की म्हणजे आपण आणि रशिया हे अमेरिकेशी संबंध चांगले ठेवू इच्छितो आणि त्यांना एक एक वे आउट देऊ इच्छितो. म्हणजे डॉलरचं डॉमिनन्स आपण थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही, चुपचापपणे करत राहायचं. आपण रुपी ट्रेड करतो रशियाशी आणि इव्हन चीनशी. मी तसं डॉलर तिथे कमी झालेलंच आहे, परंतु आपण त्याला एकदम चॅलेंज करत नाहीये. हा एक भाग झाला. आणि दुसरं एक अतिशय महत्वाचा भाग की जो कमर्शियली व्हायबल होईल पुढच्या 3-4 वर्षामध्ये, ते म्हणजे ओपनिंग ऑफ आर्टिक रूट. म्हणजे आर्टिक ओशन जो आहे, किंवा ज्याला आपण नॉर्थ पोल थोडक्यात म्हणू शकतो, हा सगळा बर्फाळ भाग आहे. आणि आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे आता ते मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आता ज्या स्पेशलाइज शिप्स आहेत, ज्याला आईस कटिंग शिप्स वगैरे म्हणतात, त्या तिथून ट्रेड करतायत. पण असं मानलं जातं की पुढच्या 2-3 वर्षामध्ये कंटेनर शिप, ज्याच्यात आपला 80-90% व्यापार होतो, त्यांना सुद्धा तिथून जाता येईल. आणि आपण त्या आर्टिकचा जर नकाशा बघितला तर तिथे सगळं रशियाची बाउंड्री आहे आणि थोडासा काही प्रमाणामध्ये अगदी थोडी चीनशी आहे. तर आर्टिक रूट हा भारताकरता एक ऑल्टरनेट रूट राहील. कारण सध्या आपण व्यापार जो करतो युरोपशी, तो व्हाया रेड सी आणि सुएझ कॅनॉल करतो. आणि तिथे या हुती दहशतवाद्यांनी मिसाईल्स फायर करायला सुरुवात केली आणि तो रस्ता आपण थांबवला. आणि आता आपण केप ऑफ गुड होपला चक्कर मारून आपण एक मोठा व्यापार करतो आहे. म्हणजे आता आपल्या व्यापाराचा जो प्रकार आहे, तो जवळजवळ 30-40% अजून त्याची किंमत वाढलेली आहे. तर जर आर्टिक रूट जर ओपन झाला तर आपल्याला नक्कीच फायदा होईल, याविषयी कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको. आणि ते पुढच्या 3-4 वर्षामध्ये कमर्शियली व्हायबल होऊ शकतं. जोपर्यंत एनर्जी सिक्युरिटीचा सवाल आहे, गॅस आणि ऑइल हे आपलं एक लाँग टर्म धोरण आहे. 85% आपण तेल बाहेरनं घेतो, हे बाहेरनं घेतच राहणार आहे. फक्त त्याला मेकॅनिझम कसं वापरायचं हे वेळेप्रमाणे ठरवलं जाईल. तर तो सुद्धा एक इंडियाची एनर्जी सिक्युरिटी रशियावरती येणाऱ्या काळामध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये अवलंबून राहील आणि अल्टरनेट मार्केट्स अवलंबून राहील, याविषयी कोणाच्या मनामध्ये काही शंका नको. जोपर्यंत मेसेज देणं आहे अमेरिकेला, आपण अमेरिकेला मेसेज दिला, पण आपण जास्त दादागिरी केली नाही, म्हणजे आपण जास्त घोषणा केल्या नाही. आणि आपण दाखवलं की हे केवळ एक आर्थिक करार आहे, हा अमेरिकेच्या विरोधात नाही, डॉलरचं डॉमिनन्स कमी करण्याकरता नाही. म्हणजे आपण जरी रशियाकडनं तरी काही शस्त्र विकत घेतली, तरी पण आपण आपलं जे इंजिन आहे, लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस करता, ते अमेरिकेकडनंच घेतो आहे. आणि LCA Mark IIचं जे इंजिन आहे ते सुद्धा आपण अमेरिकेकडनंच घेतो आहे. काही हेरॉन नावाचे मोठे प्रकारचे ड्रोन्स आहेत, ते सुद्धा अमेरिकेकडनंच आपण घेतोय. म्हणजे आपण अमेरिकेकडनं सुद्धा जी टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे जास्त चांगली आहे ती घेण्याचा प्रयत्न करतोय. रशियाने इंजिन ऑफर केलं आहे LCA तेजस करता, पण ते आपल्याला सुटेबल नाही. आपल्या एअरफोर्सला जे जे इंजिन पाहिजे ते अमेरिकेचंच पाहिजे, GEचं जे इंजिन आहे ते. तर त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये या गोष्टी बॅलन्स करतोय, ज्याच्यामुळे अमेरिकेला पण राग येणार नाही. त्याच्याकडनं सुद्धा जे तंत्रज्ञान आहे, जे आपल्याला मिळालं पाहिजे ते मिळत राहील. आणि आणि रशियाशी सुद्धा आपले संबंध चांगले राहतील. आणि जोपर्यंत संबंध चीनशी आहे, चीनच्या नावात आपण चीनचा म्हणजे हा विषय, चीनविषयी आपण काही बोललोच नाही. परंतु यावेळेला एक अत्यंत महत्वाची घटना घडलेली आहे की ज्याचा भारताला खूप फायदा होतो. जपानचे पंतप्रधान ज्या नवीन आलेल्या आहेत, या अतिशय चीनच्या विरोधात आहेत. त्यांनी चीनच्या विरोधात अनेक स्टेटमेंट जाहीर केलेली आहे. त्यांनी त्यांचं बजेट वाढवलेलं आहे. आणि आपण ज्यावेळेला आत्ता बोलतो आहे, चीन आणि जपानमध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये ग्रे झोन वॉरफेअर हे सुरू झालेलं आहे. हे आपल्याकरता एक चांगली बाब अशी आहे की जसं चाणक्याने हजारो वर्षापूर्वी म्हटलं होतं की शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. म्हणजे एब ज्यावेळेला पंतप्रधान होते त्या काळात त्यांचं धोरण हे पुष्कळसं चीनच्या विरोधात होतं. पण नंतरचे जे अनस्टेबिलिटी पॉलिटिकल आली जपानमध्ये 5 वर्षामध्ये 5 पंतप्रधान बदली झाले, तर त्यामुळे त्यांना पुढच्या काळात काही धोरणच नव्हतं. पण आता एक पॉवरफुल पंतप्रधान आलेले आहेत, जे चीनच्या विरोधात खूप काम करत आहेत आणि जपान आणि भारतामध्ये कोऑपरेशन होणं, खास तर शिप बिल्डिंगमध्ये, खास तर नेव्हल ॲस्पेक्टमध्ये, कारण तिथे जपान ही एक सुपर पॉवर आहे. फक्त त्यांनी कधी टेक्निकली शस्त्र कधी कोणाला विकली नाहीत, पण आता ते हळूहळू तयार होणार आहेत. तर म्हणजे काही प्रमाणामध्ये जागतिक जे हवा बदल होत आहेत ते भारताच्या बाजूने सुद्धा होत आहेत आणि याचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. जिथे-जिथे म्हणजे जिथे-जिथे वेगवेगळे बदल होत आहेत, त्या बदलाचं म्हणजे जे चॅलेंजेस असतात, वी हॅव टू लर्न टू कन्व्हर्ट इट इंटू अन अपॉर्च्युनिटी. म्हणजे चॅलेंजेसला आपण अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट करून भारताच्या राष्ट्रीय हित जपलं पाहिजे. जसं रशियाच्या युक्रेन वॉर सुरू झालं आणि रशियाकडनं आपण स्वस्तात तेल विकत घेतलं. तर अशा प्रकारे अशी डिप्लोमसी राष्ट्रीय हित रक्षण करण्याची येणाऱ्या काळामध्ये पण चालू राहील. पण आपण जास्त अमेरिकेला पण दुखवायला नको, जास्त युरोपियन युनियनला पण दुखवायला नको. असं पण दाखवायला पाहिजे की रशिया युक्रेन युद्धामध्ये आपण एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो की जे खरोखर शक्य आहे. तर अशा प्रकारे सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून आपण आपलं राष्ट्रीय हित राखून भारताची आर्थिक प्रगती करणं हे महत्त्वाचं आहे आणि प्रतिभा आपण हे करतो आहे. म्हणजे आज टुडे वी आर द फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी. म्हणजे वी आर मॅनेज इकॉनॉमी मच बेटर दॅन अमेरिका, मच बेटर दॅन चायना, मच बेटर दॅन रशिया, मच बेटर दॅन युरोपियन युनियन. म्हणजे इकॉनॉमी कशी मॅनेज करायची हे इतर देशांनी भारताकडनं शिकायला पाहिजे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये 8.2% जी ग्रोथ झाली होती ती अजून वाढेल आणि ती अजून जास्तच वाढेल याच्याविषयी माझ्या मनामध्ये काही शंका नाही. आणि 4th लार्जेस्ट इकॉनॉमीपासून 3rd जाण्यापर्यंत आपला जो प्रवास आहे तो 1 वर्षाचा आहे असं म्हटलं जातं. मला खात्री की तो त्याच्या आधीच होईल. तर म्हणजे या सगळ्या दृष्टीने रशियाचे पुटिन यांची जी व्हिजिट होती ही भारताकरता अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु त्याचबरोबर आपण इतर राष्ट्र जे आहे त्यांच्याबरोबर सुद्धा आपले संबंध चांगले ठेवून आपली इकॉनॉमिक ग्रोथचा जो रेट आहे आणि राष्ट्रीय जपण्याचा रेट आहे तो वाढवू, याच्याविषयी माझ्या मनामध्ये काही शंका नाही. प्रतिभा. आपल्या जुन्या मित्रांसोबत मैत्रीपूर्ण संबंध वाढवणे, त्यांच्यासोबत अनेक महत्वाचे सहकार्याचे करार करत असतानाच देशात म्हणजे जगातल्या अन्य देशांना कुठेही न दुखावता एक तारेवरची कसरत करत आपलं एक परराष्ट्र धोरण जे आहे ते सध्या पुढे जात आहे. अनेक महत्वाचे जे निर्णय या भेटीमध्ये झालेले आहेत त्याचे पडसाद आपल्याला दिसायला लागणारच आहे आणि आपण पुन्हा पुन्हा बोलत राहणार आहोत या विषयाच्या वेगवेगळ्या पैलूंवर. प्रोफेसर खरे आणि ब्रिगेडियर महाजन, आपल्या दोघांचे मनःपूर्वक आभार की तुम्ही नवराष्ट्राच्या या कार्यक्रमात सहभागी झालात. वेगवेगळे पैलू आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावरच्या घटना घडामोडींवर आपण सातत्याने बोलत राहू. तुर्तास धन्यवाद, आपण दोघंही जॉईन झालात त्याबद्दल. दर्शको, तुम्हाला एकंदरच या सगळ्या प्रश्नाबद्दल काय वाटतं? भारताला नेमकं काय मिळालेलं आहे अशी तुमची भूमिका आहे? आणि ज्या काही साईड स्टोरीज होत्या यामधल्या, जसं की पंतप्रधानांनी स्वतः प्रोटोकॉल सोडून त्यांना जाऊन घेऊन येणं, गाडी जी आहे ती फॉर्च्युनर गाडी वापरणं, या सगळ्या मागचं तुमचं काय मत आहे ते आम्हाला निश्चित कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी आपली रजा घेते. धन्यवाद.